टाकळी प्र. ग्रामपंचायतमध्ये समस्यांचा डोंगर. टाकळी प्र. ग्रामपंचायतीत सध्या सरपंच, ग्रामसेवक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या 4 महिन्यांपासून गावकरी पाणी, अस्वच्छता आणि अपूर्ण विकास कामांच्या समस्येने त्रस्त आहेत. पाणी पुरवठा आणि अस्वच्छतेची गंभीर समस्या. गेल्या 4 महिन्यांपासून टाकळीकरांना 15 ते 20 दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत आहे आणि तेही अत्यंत अशुद्ध आहे. आश्चर्य म्हणजे गिरणा नदीला पुरेसे पाणी असूनही आणि गावाच्या विहिरींमध्येही भरपूर पाणीसाठा असूनही केवळ नियोजनाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारे साफसफाई अभावी तुडुंब भरलेली आहेत आणि अनेक ठिकाणी रस्त्यांवर कचरा साचलेला आहे. गावातील अर्धे रस्ते रात्रीच्या वेळी अंधारात बुडालेले असतात, ज्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करताना धोका निर्माण झाला आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांवरील गंभीर आरोप. सरपंच प्रमिला गुजर या महिन्यातून एकदाच ग्रामपंचायतीत येतात, त्याही फक्त मीटिंगच्या दिवशी. त्यांचा पती विजय गुजर, जो ग्रामपंचायत सदस्य नसतानाही ग्रामपंचायतीचा कारभार पाहतो, यामुळे सरपंचपदाचा गैरवापर होत असल्याचा आरोप आहे. ग्रामसेवक सचिन सांगळे याच्यावरही गंभीर आरोप आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून तो निलंबित झाला होता आणि 1 ऑगस्ट 2024 पासून त्याची टाकळी प्र. येथे पुन्हा नेमणूक झाली. मात्र तो आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 दिवस येतो. तो जळगाव-चाळीसगाव असा रेल्वे पास वापरून ड्युटी करतो आणि टाकळी येथे राहत नसतानाही शासनाकडून घरभाडे भत्ता घेतो. त्याच्या कार्यकाळात झालेली रस्ते, गटारी आणि पेव्हर ब्लॉकची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आहे. 4 महिन्यांपूर्वी केलेले कामही उखडले आहे. 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर. 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेली 70 ते 80 लाख रुपयांची कामे निकृष्ट दर्जाची असून काही कामे अपूर्ण आहेत. कामांची माहिती देणारे फलकही लावलेले नाहीत. सरपंच प्रमिला गुजर, त्यांचे पती विजय गुजर, ग्रामसेवक सचिन सांगळे आणि ठेकेदार सुनील मोरे, दादाभाऊ कुमावत, गुलाब महाजन यांनी संगनमताने हा निधी गैरकायदेशीरपणे वापरल्याचा आरोप आहे. या निधीतून जानेवारी 2024 मध्ये मंजूर झालेली सुमारे 50 लाख रुपयांची कामे, प्रभाकर थोरात यांच्या घरापासून आरोग्य उपकेंद्रापर्यंतचा रस्ता, जोरवेकर नगर ते खर्जे रोडपर्यंतची गटारे आणि सार्वजनिक बगीचा बेकायदेशीरपणे रद्द करून ती प्रभाग क्रमांक 6 कडे वळवण्यात आल्याचा आरोपही होत आहे. ग्रामपंचायतमध्ये गटबाजी आणि निष्क्रियता. उपसरपंच किसनराव जोरवेकर यांच्या नावाने खडे फोडण्याचा प्रयत्न सरपंचपती विजय गुजर आणि संदीप स्वार करत आहेत. उपसरपंचांनी सांगितलेले कोणतेही काम होऊ दिले जात नाही, त्यामुळे ते फक्त नामधारी उपसरपंच बनले आहेत. या सर्व अनियमितता आणि तक्रारींबाबत पंचायत समिती आणि गटविकास अधिकारी BDO कोणतीही चौकशी करत नाहीत, त्यामुळे या गैरव्यवहारांना एक प्रकारे पाठिंबा मिळत असल्याचा आरोप होत आहे. आंदोलनाचा इशारा आणि मागण्या. या सर्व समस्यांमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी आता ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा आणि कुलूप लावण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या या संतापाला सामोरे जाण्याऐवजी सरपंच, ग्रामसेवक आणि इतर सत्ताधारी सदस्य पळ काढत आहेत. ग्रामस्थांनी मागणी केली आहे की जर ग्रामपंचायत योग्य प्रकारे चालवता येत नसेल तर अकार्यक्षम सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत किंवा किमान 1 महिन्यासाठी उपसरपंचांकडे कारभार सोपवावा, जेणेकरून गावातील सर्व समस्या दूर केल्या जातील. टाकळी पंचायतीतील रहिवासी आहोत. हे आम्हाला खूप गढूळ पाणी येते. 5 वेळा पाणी आलंय. हे पाणी एकदम पिण्यायोग्य नाहीये, त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीला कुलूप लावलेलं आहे. जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतचं कुलूप उघडू देणार नाही. बाकी आता पुढे आमच्या आजी बोलते.